नमस्कार इतिहास मित्रांनो, मुलुक मैदान तोफेची संपूर्ण सविस्तर आणि विविध प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे आपल्या या चॅनलवरील 7 व्हिडिओ तुम्ही पाहिलेलेच असतील। हा व्हिडिओ मात्र पूर्वीच्या व्हिडिओपेक्षा थोडा वेगळा आहे। यामध्ये मुलुक मैदानसह इतर तोफांच्या बाबतीत ज्या दंतकथांना लिखित आणि जुने पुरावे आहेत तेच फक्त सांगणार आहे। गेल्या 15-20 वर्षात ऐतिहासिक वस्तू आणि वास्तूंबद्दल ज्या भंपक आणि खोट्या कथा हौशानौशांनी मनानेच रचल्या आहेत त्यांना काहीच किंमत नसल्याने असल्या आधुनिक थापा या भागात नाहीत। यात आपण मुलुक मैदान तोफेशी संबंधित नवस, सोन्याचे कापड, पूजा आणि इतर दंतकथा तसेच आपल्या महाराष्ट्रातच असलेली आणि आजही नवसाला पावते असे समजली जाणारी तोफ कोणती आणि ती कुठे आहे अशा अनेक रंजक विषयांची माहिती घेऊया। इसवी सन 1623 मध्ये पेट्रो डेल व्हॅले हा इटालियन प्रवासी अहमदनगरला गेला होता। तेव्हा मुलुक मैदान तोफ अहमदनगरलाच होती। त्यावेळची मुलुक मैदान तोफेची माहिती या व्हॅलेने नमूद केली आहे। तो लिहितो, निजामशहा मुलुक मैदान तोफेला सतत सोन्याच्या कापडाने झाकून ठेवतो आणि वर्षातून एकदा तिला पाहायला आणि अभिवादन करण्यासाठी भेटीला येतो। व्हॅलेचे हे वर्णन खरे असण्याची शक्यता आहेच। मुलुक मैदान ही किती प्रचंड आकाराची आणि जबरदस्त ताकदीची तोफ आहे हे आपण पूर्वीच्या व्हिडिओतून पाहिलेलेच आहे। तेव्हा ती नक्कीच या मानाची हक्कदार होती। 1889 सालच्या हेनरी कजिन्सच्या पुस्तकात विजापूरमध्ये मुलुक मैदान तोफ असताना तेथील लोक तिची शेंदूर आणि तेल लावून पूजा करतात व फुले देखील अर्पण करतात ही हकीकत दिलेलीच आहे। 1889 सालच्याच विजापूर वर्णन नावाच्या पुस्तकात हीच माहिती आणखी सविस्तर दिली आहे। या पुस्तकातील मजकूर असा, विजापूरमधील लोक हिला महांकाली किंवा महाकाळी तोफ म्हणतात। भक्तिभावाने लोक तिची पूजा अर्चा करतात व नवस नैवेद्य देखील करतात। आपल्याकडे काहीही प्रचंड आणि विस्मयकारक दिसले की लोक त्या गोष्टीला आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवस कसा करतात याचे हे जवळपास 125 वर्षापूर्वीचे उत्तम उदाहरण आहे। याच पुस्तकात महाराष्ट्रामधील अशाच एका तोफेची माहिती दिली आहे। भोरच्या पंत सचिवांच्या एका किल्ल्यावर अशीच एक महाकाळी तोफ आहे। तिच्या प्रसादाने आपणास राज्य मिळाले तेव्हा ही आपली पायगुणाची आदिमाता समजून नंदादीप अनुष्ठान खर्च संस्थानातून मिळतो। आता या वर्णनातून केवळ सामान्य लोकच नव्हे तर एका संस्थांचा अधिपती सुद्धा तोफेला किती महत्त्व देत होता ते कळते। आता याहूनही आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातच आणखी एक तोफ अशी आहे जिची पूजा आजही लोक करतात आणि ही तोफ नवसाला पावते अशी श्रद्धाही ठेवतात। ही तोफ आहे अहमदनगर शहरात। विशेष म्हणजे मुलुक मैदान तोफ बनवणाऱ्या रुमी खान यानेच ही तोफ देखील बनवलेली आहे। अहमदनगरचा भुईकोट किल्ला सुप्रसिद्ध आहे। महाराष्ट्राच्या मोठ्या भूभागावर 150 वर्षे अंमल करणाऱ्या अहमदनगरच्या निजामशाहीच्या राजधानीचा हा किल्ला सध्या भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे। या किल्ल्याला मुख्य दरवाजाशिवाय पूर्व बाजूला आणखी एक दरवाजा आहे। याला झुला दरवाजा असे म्हणतात। खंदकावरून साखळी आणि फळ्यांच्या सहाय्याने केलेल्या झुलत्या पुलावरून या दरवाजात जावे लागते म्हणून याचे नाव झुला दरवाजा असे पडले आहे। या दरवाजाच्या बाहेरून किल्ल्याभोवतीचा रिंग रोड गेलेला आहे। झुला दरवाजाच्या अलीकडे या रस्त्या शेजारीच ही तोफ आहे। या तोफेला फार पूर्वीपासून नवस बोलले जातात। तिची तेल आणि शेंदूर लावून पूजा केली जाई आणि तिला फुलांची चादर सुद्धा पांघरण्यात येई। विशेष म्हणजे आजही भाविक लोक अशाच प्रकारे या तोफेला नवस बोलून तिची पूर्वीप्रमाणेच शेंदूर तेल लावून आणि फुलांची चादर घालून पूजा करतात। मुलुक मैदानपेक्षा ही तोफ खूपच लहान आहे। तसेच ती ओतीव म्हणजे साच्यात धातूचा रस ओतून काढलेली तोफ नसून लोखंडी कड्या म्हणजेच लोखंडी बांगड्या एकमेकींना जोडून बनवलेली तोफ आहे। अशा तोफेला बांगडी तोफ असे म्हणतात। तर ही आहे महाराष्ट्रातील सध्या देखील नवस केली जाणारी आणि पूजा होत असलेली अहमदनगर शहरामधील नवसाला पावणारी रुमी खानाने बनवलेली बांगडी तोफ। गड किल्ल्यांच्या वरील तोफांचे महत्त्व त्या काळी किती होते व नंतर सुद्धा त्या तोफांना किती मान दिला जात असे त्याचे एक उदाहरण सांगतो। शिवरायांच्या स्वराज्याच्या राजधानीचा गड म्हणजे
रायगडावरील शिरकाई देवी, महादरवाजा, सिंहासन, पाचाडचा मसोबा यांच्याबरोबरच लांडा कसाब, भवानी इत्यादी 3 तोफांना दरवर्षी प्रत्येकी 1 बकरे बळी देण्याचा रिवाज होता. लढाईत अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या आणि किल्ल्याच्या रक्षणाचे सर्वोत्कृष्ट साधन असणाऱ्या तोफांचे महत्त्व आणि त्यांना दिला जाणारा मान यातून स्पष्टपणे कळतो. अहमदनगरमध्ये ही मुलुक मैदान तोफ पहिल्यांदा बनवली तेव्हाची एक दंतकथा अशी आहे. मुलुक मैदान तोफ पहिल्यांदा साच्यातून काढली तेव्हा तिच्यात शिरलेल्या तथाकथित दुष्ट शक्तींची शांती करून त्यांना बाहेर काढण्यासाठी तोफ बनविणाऱ्या रुमी खानाने स्वतःच्या मुलाला शस्त्राने ठार करून त्या मुलाच्या रक्ताने मुलुक मैदान तोफेला अंघोळ घातली होती. मुलुक मैदान संबंधीची ही दंतकथा प्रसिद्ध आहे, मात्र तेवढीच अंगावर काटा आणणारी देखील आहे. तर मित्रांनो, अशा या मुलुक मैदान तोफेच्या सुरस आणि चमत्कारिक दंतकथा आणि तिच्या पूजा नवसाच्या हकीकती. मुलुक मैदान तोफेची सर्वांगीण माहिती देणारे पुढील भाग आपल्या या चॅनलवर आहेत. मुलुक मैदानचा निर्माता, रंजक इतिहास, बिकट प्रवास आणि जलसमाधी, मुलुक मैदानचा सोलापूरला तडाखा, तालिकोटला विध्वंस, सम्राटाचा शिरच्छेद, औरंगजेबाच्या जीवावर आलेले लोट्यावर निभावले, मुलुक मैदानची करामत आणि औरंगजेबाने तिचा बदला कसा घेतला. मुलुक मैदानचा बुरुज अफजल खानाने बांधला आहे. एकाच ठिकाणी शिवछत्रपती, औरंगजेब, अफजल खान आणि मुलुक मैदान. मुलुक मैदान तोफेची किंमत 3.5 कोटी कशी? 3.5 कोटीची ही तोफ 150 रुपयांना लिलावात. मराठ्यांच्या छत्रपतींनी मुलुक मैदान तोफ उडवली होती. विजापूरकर घरेदारे सोडून पळाले. लंडन आणि पुण्याला जाता जाता मुलुक मैदान राहिली. पृथ्वीवरील सर्वात मोठी तोफ मुलुक मैदानच. घर की मुर्गी दाल बराबर. हत्ती फाडून खाणारा वाघ मुलुक मैदान. कोणत्या धातूंची आहे? कशी फिरते व उडते? कट्ट्याची रचना आणि मागची भिंत कशासाठी आहे? मुलुक मैदानची अशी भरगच्च माहिती देणारे हे सर्व भाग अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी आहेत. तुम्ही ते पाहिले नसतील तर जरूर पहा. व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा. त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.